नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। परात्पर अखिलेश्वर परमंगलमय परमंगल धाम भगवान श्री शिव परमात्मा कृतवान स्वरूप आहे। श्री शिव महापुराणात आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत, मीमांसा करत आहोत। अनंत गुरुनिधान अनंत लीला निधान भगवान श्री शिव परमात्मा याच्यावर प्राणीमात्रांच्या जीवनामध्ये मांगल्य आणि कल्याण प्रस्थापित करणारे देवता म्हणजे भगवान श्री शिव परमात्मा आहे। वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून आपला हा कथा प्रवास चालू आहे। आपली कथा गंगा प्रवाहित आहे। गंगा जशी दोन तटांच्या मधून प्रवाहित होत असते तसे या कथारूपी गंगेत सुद्धा दोन तट आहेत। एक तट आहे तो भगवत चरित्राचा आहे आणि दुसरा तट आहे तो भगवत भक्तांच्या चरित्राचा आहे। भगवान शिव परमात्म्याच्या कथेला अनुसरून त्याच्या अनुषंगाने अन्य भक्तांच्याही लीला चरित्रांचा आपण या ठिकाणी चिंतन करत आहोत। आतापर्यंत आपण कथा पाहिली। भगवान शिव परमात्मा विवाहबद्ध होत आहेत। भगवान शिव परमात्म्याने पार्वती मातेबरोबर विवाहबद्ध होत असताना जगताला एक अशा प्रकारचा संदेश दिलेला आहे की विवाह ही संस्था धर्म पालना करता आहे, धर्माचं रक्षण करता आहे। म्हणून भगवान शिव परमात्मा विवाहबद्ध होत आहेत आणि तो विवाह संपन्न होण्याकरता शिव परमात्मा पती स्वरूपामध्ये प्राप्त होण्याकरता पार्वती मातेने केलेली तपश्चर्या, त्या तपश्चर्येमध्ये जे व्रत मुख्यत्वे पार्वती मातेने संपन्न केलेलं आहे त्या नंदा व्रताचंही आपण या ठिकाणी चिंतन केलेलं आहे। याच ठिकाणी पार्वती खंडात समाप्ती होते आणि कुमारखंडाला प्रारंभ होतो। कुमारखंडामध्ये प्रामुख्याने दोन कथा महत्वाच्या आहेत। एक कार्तिकेयाचा जन्म आणि दुसरा श्री गणेशजीचा जन्म। गणेशजीच्या जन्मापर्यंत कदाचित आज आपण जाऊ शकणार नाही, वेळ अत्यंत अल्प आहे। आज इथं लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळे थोडासा विलंब झालेला आहे, त्याच्यामुळे अल्पशा वेळामध्ये कार्तिक स्वामीचा जन्म आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जी अत्यंत दिव्य अशा प्रकारची जन्मकथा आहे। जी कथा ऐकल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये गत जन्मामध्ये मागच्या जन्मोजन्मामध्ये आपण जी काही ज्ञात अज्ञात पातक केलेली आहेत त्या सगळ्या पातकांची होळी या कथेच्या श्रवणाच्या माध्यमातून होते। अशी दिव्य परमानंदमयी भगवान श्री कार्तिकेयजीच्या जन्माची, स्कंदाच्या जन्माची कथा आहे। तारकासूर नावाचा दैत्य अत्यंत मदोन्मत्त अशा प्रकारचा झालेला आहे। ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त करून घेतलेला आहे की भगवान शंकराच्या पुत्राच्या माध्यमातूनच माझा उद्धार व्हावा, माझा मृत्यू व्हावा। कारण त्याला माहिती आहे भगवान शिव परमात्मा समाधीमध्ये गेलेले आहेत। कधी ते समाधीतून वित्थान होतील, कधी त्यांचा पार्वती मातेबरोबर विवाह होईल आणि कधी त्यांना पुत्र संतती प्राप्त होईल। म्हणून वरदान मागून घेतलेलं आहे, शिवपुत्राच्या माध्यमातून माझा मृत्यू व्हावा। सगळे देव चिंतित आहेत। सर्व त्रिभुवन या दुराचारी अत्यंत अधम पापी असणाऱ्या तारकासुराच्या नाशाची वाट पाहत आहे। कधी हा दृष्ट नष्ट होतो, कधी भगवान परमात्मा या मृत्यूलोकामध्ये, कधी स्कंद भगवंत या मृत्यूलोकामध्ये अवतार घेतील, शिवपुत्राचा कधी जन्म होईल आणि कधी ह्या दृष्टाच्या तावडीतून आमची सुटका होईल, आम्हाला मोक्ष प्राप्त होईल। सर्व प्रजा, केवळ प्रजाच नाही, तीनही लोकातले जे प्रतिनिधी आहेत ते सर्व चिंतित आहेत। सगळेजण एकदा एकत्र आलेले आहेत। त्याच्यामध्ये देवता आहेत, मानव आहेत आणि दानवही आहेत। तीनही एकत्र आल्याच्या नंतर या सगळ्यांनी विचार करायला प्रारंभ केला की भगवान शिव परमात्म्याला पुत्र झाला पाहिजे। आता नुकताच भगवान शिव परमात्मा आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झालेला आहे। आता यांना पुत्र संतती झाली पाहिजे। त्या पुत्राच्या माध्यमातून तारकासुराचा वध होणार आहे। म्हणून सर्व देवता भगवंताला शरण जाण्याकरता म्हणून भगवान शंकराच्या कैलास पर्वतावर आलेले आहेत। योगाव्यास महाराज की त्यावेळेला भगवान शिवजी आणि पार्वती माता हे एकांतामध्ये आहेत आणि त्याच वेळेला नेमक्या देवता सगळ्या कैलास पर्वतावर प्राप्त झाल्या। ज्या वेळेला शिवजीला संदेश कळाला की देवता भेटी करता आलेल्या आहेत, मोठ्या त्वरेने, लगबगीने, गडबडीने शिव परमात्मा त्या देवतांच्या जवळ आलेत। परंतु प्रारब्धाचा भाग आणि घटनाक्रम असा काही विचित्र पद्धतीचा घडलेला आहे की भगवान शिव परमात्मा पार्वती मातेच्या समवेत एकांतामध्ये असताना त्या सगळ्या देवता प्राप्त झालेल्या आहेत। त्यावेळेला
भगवान शिव परमात्म्याचं जे अमोघ अशा प्रकारचं तेज आहे ते जमिनीवर स्खलित झालं, ते जमिनीवर पडलेलं आहे. भगवान शिव परमात्म्याचं ते विलक्षण अशा प्रकारचं तेज पाहिलं आणि पाहिल्याबरोबर सगळ्या देवता विचार करतात की हे तेज जे शिव तेज आहे, या शिव तेजाला कोणीतरी भक्षण करायला पाहिजे, कोणीतरी याचं सेवन करायला पाहिजे. याच्यापासून नक्कीच भगवंताचं काहीतरी नियोजन असेल आणि म्हणून शिवतेज प्राप्त करून घेण्याकरता सगळ्या देवता आपापसामध्ये चर्चा करतायत. शिवतेज धारण करायचंय, परंतु ते धारण करण्याची क्षमता कोणाकडे नाही. त्यावेळेला अग्निदेवतेला समोर करण्यात आलं. शिवतेज धारण करण्याकरता अग्निदेवता ज्या वेळेला समोर आली, कबुतराचं रूप अग्निदेवतेने धारण केलेलं आहे आणि जे शिवतेज जमिनीवर पडलेले आहे त्याचं भक्षण अग्निदेवतेने केलं. महाराज गंमत अशी आहे, ज्या वेळेला अग्नीने ते शिवतेज भक्षण केलं, शास्त्र असं सांगतं की अग्नी हा सगळ्या देवतांचं मुख आहे. अग्नी म्हणजे काय? सगळ्या देवतांचं मुख आहे. ज्या वेळेला एखादा हवीरभाग, एखादा पदार्थ आपल्याला देवांना अर्पण करायचा आहे ना, तर देवतांना अर्पण करण्याच्या करता प्रत्यक्ष आपण इंद्राच्या हातामध्ये नेऊन काही देऊ शकत नाही. प्रत्यक्ष आपण पर्जन्य देवता, वायू देवता यांच्या हातामध्ये, प्रत्यक्ष सूर्याच्या हातामध्ये आपण काही देऊ शकत नाही. प्रत्यक्ष चंद्राच्या हातामध्ये आपण कोणती वस्तू, कोणता पदार्थ देऊ शकत नाही. मग तो द्यायचा कसा? चंद्राला जर काय द्यायचं असेल तर कसं द्यायचं? इंद्राला जर एखादी वस्तू आपल्याला अर्पण करायची असेल तर ती कशी करायची? त्याच्याकरता शास्त्राने एक विधी सांगितलेला आहे. अग्नीमध्ये अर्पण केलेला पदार्थ हा त्या देवतांना प्राप्त होत असतो. ज्या देवाच्या नावाने संकल्प केलेला आहे, इंद्राय स्वाहा इंद्राय इदं नमः असं म्हणून अग्नीमध्ये संकल्प केला की तो पदार्थ इंद्रदेवतेला प्राप्त होतो. वरुणाय स्वाहा वरुणाय इदं नमः असं म्हटलं की तो पदार्थ वरुण देवाला जाऊन प्राप्त होतो. म्हणून अग्नी हे सगळ्या देवतांचं मुख आहे. सगळ्या देवता अन्न भक्षण करतात, त्या अग्नीच्या माध्यमातून भक्षण करतात. मग अग्निरूपी कबुतराने ते शिवतेज भक्षण केलं. शिवतेज भक्षण केल्याबरोबर सगळ्या देवांच्या उदरामध्ये ते शिवतेज प्रस्थापित झालेलं आहे. सगळ्या देवतांच्या उदरामध्ये शिवतेज प्रस्थापित झालं. लक्ष देऊ नका, सृष्टीमध्ये याच्यापूर्वी कधीही न घडलेली एक घटना, एक विलक्षण घटना त्यावेळेला घडली. जसंही अग्नीच्या माध्यमातून सगळ्या देवतांच्या उदरामध्ये ते शिवतेज प्रस्थापित झालं ना, ऐका, त्यावेळेला सगळ्या 33 कोटी देवतांना गर्भ राहिला. 33 कोटी देवता त्या गर्भवान झालेल्या आहेत. प्रामुख्याने स्त्री गर्भवती होत असते, पण आज पहिल्यांदा सृष्टीतला हा पहिला प्रसंग आहे की पुरुषांना गर्भधारणा झालेली आहे. पुरुष देवतांना, इंद्रादिकांना अशा प्रकारची गर्भधारणा झाली. आणि जे शिवतेज आतमध्ये आहे उदरामध्ये, त्याच्यामुळे सगळ्या शरीराचा दाह व्हायला लागलेला आहे. सगळ्या देवता त्रस्त झाल्या. 33 कोटी देवता भगवान शंकराच्या जवळ आलेल्या आहेत आणि प्रार्थना करतात की परमात्मा भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विराण पशंती सिद्धस्वांतस्तमीश्वरम. हे परमात्मा कृपा करा आणि आमच्या शरीराचा जो दाह होत नाही आहे ना तुमच्या तेजाच्या माध्यमातून, याच्यावर काहीतरी उपाय सांगा. भगवान शंकराने सांगितलेला उपाय साधा आहे. उलटी करा म्हणे, तुम्ही वमन करा. वमन केल्याच्या बरोबर त्या देवतांच्या उदरामध्ये असणारं जे शिवतेज आहे ते उलटी केल्याबरोबर बाहेर पडलं महाराज. आणि बाहेर पडल्याबरोबर त्याची एक अशी रास तयार झाली, ढीग तयार झाला. आणि जाळ लावल्यानंतर आपण आपल्या ह्या हिवाळ्यामध्ये शेकोटी करतो ना, शेकोटी, तशा प्रकारच्या शेकोटीसारखा तो ढीग, शेकोटीसारखी ती रास तयार झालेली हिमालयाच्या पायथ्याशी. गंगा स्नान करण्याकरता सप्तर्षींच्या ज्या पत्न्या आहेत, त्या सप्तर्षींच्या पत्न्या गंगा स्नानाकरता येऊ लागल्या आणि त्यांनी ती रास पाहिली महाराज. त्यांना वाटलं बहुतेक जाळच लावलेलं आहे कोणीतरी. त्यांना काय माहिती हे शिवतेज आहे ते. त्यांना वाटलं हा जाळ लावलेला आहे, बरं झालं शेकोटी थंडी वाजायला लागलेली आहे, शेकोटी बरी आहे म्हणून शेकोटीच्या भोवती त्यांनी असा गराडा घातलेला आहे सप्तर्षींच्या पत्न्यांनी. पण गंमत अशी झाली की श्वासाच्या माध्यमातून ते जे शिवतेज आहे त्या सप्तर्षींच्या पत्नींच्या पोटामध्ये गेलेला आहे. गेल्याबरोबर त्या सप्तर्षीचे जे पत्नी आहेत त्यांनाही गर्भधारणा झालेली आहे. त्यांना वाटलं आता आपल्याला घरी जायची सोय नाही, कारण अचानक अशा प्रकारची गर्भधारणा झालेली आहे. आपले पती काय म्हणतील आपल्याला आणि वेगवेगळ्या प्रकारचे लांछन आपल्याला, दूषण आपल्याला लावतील. आता कैसी जाऊ घरा नव्हे बरा लावतील.
मोठ्या चिंतेमध्ये पडलेल्या सप्तर्षींच्या पत्न्या, त्यांनी भगवान शिव परमात्म्याला ज्या वेळेला प्रार्थना केली, भगवंताने त्यांना तोच उपाय सांगितला, तुम्ही वमन करा म्हणे. वमन केल्याबरोबर पुन्हा ते शिवतेज गंगेच्या किनाऱ्यावर, ते गंगेच्या आपलं काय म्हणतात त्याला, जिथं पाण्याचं बाहुल्य असतं तिथे एक असं काडीसारखं गवत उगवतं पहा. तुमच्या भागामध्ये त्याला काय म्हणतात मला माहिती नाही, लोहाळे म्हणतात आमच्याकडे त्याला. लोहाळेच ना, लोहाळे ते निर्माण झालेले आहेत. आणि त्या लोहाळ्यांच्या मध्ये या सप्तर्षींच्या पत्न्यांनी आपलं तेज प्रस्थापित केलेलं आहे. ते एका बालकाच्या रूपामध्ये परिणत झालं आणि सुंदर अशा प्रकारचा, एक गोड अशा प्रकारचा बालक त्या गंगेच्या किनाऱ्यावर अशा प्रकारचा निर्माण झालेला आहे. योगायोगाने त्यावेळेला कृतिका, 6 प्रकारच्या कृतिका त्या ठिकाणी आलेल्या आहेत गंगा स्नानाकरता. त्यांनी तो बालक पाहिला आणि पाहिल्याबरोबर त्यांना असं वाटलं की भगवंताने आपल्यावर कृपा केली आणि हा बालक आपल्याला प्रदान केला. तर 6 कृतिकांनी त्या बालकाचा सांभाळ केला. सांभाळ करत असताना प्रत्येक कृतिकेच्या अंतःकरणामध्ये एकच विचार, की या बाळाचं प्रेम फक्त माझ्यावरच असायला पाहिजे, मीच याची आई असायला पाहिजे, माझ्यावरच याने प्रेम केलं पाहिजे, याने माझ्याकडे जास्त काळ घालवला पाहिजे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हीच भावना, याने मलाच स्तनपान केलं पाहिजे, ही प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भावना कार्तिकेयजीने ओळखली. आणि सगळ्या मातांना ते मातृत्व प्रदान करण्याकरता कार्तिकेयजीने आपल्या ठिकाणी 6 मुख निर्माण केलेली आहेत. त्यांना षडानन म्हणतायत. कार्तिक स्वामी भगवान की जय. 6 मुख निर्माण झाली. स्कंद भगवंताचा प्रादुर्भाव झाला. तारकासुराच्या वधा करता स्कंद भगवंताची निर्मिती झालेली आहे. भगवान शिव परमात्म्याला ज्या वेळेला हा वृत्तांत समजला आणि हा कार्तिक स्वामी, हा स्कंद, हा आपलाच अंश आहे याची जाणीव झाली आणि स्कंद भगवंताला कैलास पर्वतावर आणण्याकरता मोठी जय्यत तयारी केलेली आहे. सुंदर अशा प्रकारची मंगलवाद्य वाजत आहेत, भव्य दिव्य अशा प्रकारची मिरवणूक आहे आणि कार्तिक स्वामी हिमालय पर्वतावर चाललेले आहेत. माता पार्वतीला सूचना देण्यात आली, जिला कल्पनाही नाही की हा स्कंद आपला पुत्र आहे. मातेला ज्या वेळेला पार्वती मातेला सांगण्यात आलं की तुझा पुत्र या कैलासावर येत आहे, तिचा आनंद गगनात मावत नाही. सुंदर अशा प्रकारचे मंगलवाद्य वाजत आहेत. कैलास पर्वत एखाद्या नववधूसारखा नटलेला आहे आणि महाराज भव्य दिव्य अशा मिरवणुकीच्या माध्यमातून कार्तिक स्वामी त्यांचं कैलास पर्वतावर आगमन झालेलं आहे. देवतांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली, कार्तिक स्वामीच्या नावाचा जय जयकार केलेला आहे. भगवान शिव परमात्मा आणि माता पार्वती ते समोर आलेले आहेत. पार्वती मातेने आरतीचं ताट घेतलं, कार्तिक स्वामीला ओवाळत आहे. आज पहिल्यांदा आपल्या पुत्राचं मुख तिने पाहिलेलं आहे. अत्यंत आनंदाने मन हे विभोर झालेलं आहे पार्वती मातेचं. या मुलाला कुठं ठेवू कुठं नको असं झालेलं, अत्यंत सुंदर, अत्यंत दैदिप्यमान, सगळ्या देवतांमध्ये सुंदर आहेत महाराज. कोण? कार्तिक स्वामी. सगळ्या देवतांमध्ये अत्यंत सुंदर, काय विलक्षण तेज होतं महाराज. शिव तेजापासून त्यांची निर्मिती झालेली आहे. ते कार्तिक स्वामी दिसायला मदनाही पेक्षा अत्यंत सुंदर असे भगवंताची शरीरयष्टी आहे. पार्वती मातेने पाहिलं, आनंद विभोर झालेले आहे आणि कार्तिक स्वामींनीही ज्या वेळेला पहिल्यांदा आपल्या मातेला पाहिलं, त्यांचे अंतःकरण भरून आलेलं आहे. दृढ अशा प्रकारचा अभिनंदन देत आहेत. कार्तिक स्वामीचं कैलास पर्वतावर भव्य दिव्य जय्यत अशा प्रकारचं स्वागत झालेलं आहे. त्या ठिकाणी स्वर्गातून 33 कोटी देवतांचं आगमन झालं आणि प्रत्येक देवतेने कार्तिक स्वामीला आशीर्वाद दिला. प्रत्येक देवतेने आपल्या आपल्या जवळचं असणारं जे अस्त्र आहे, शस्त्र आहे, ते शस्त्र कार्तिक स्वामीला प्रदान केलेलं आहे. भगवान श्री महाविष्णूने नारायणास्त्र प्रदान केलं. भगवान श्री शिव परमात्म्याने माहेश्वरास्त्र, पाशुपतास्त्र प्रदान केलेलं आहे. वरुण देवाने वरुणास्त्र प्रदान केलेलं आहे. पर्जन्यास्त्र प्रदान केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या अस्त्रांची उपलब्धी कार्तिक स्वामीच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे आणि सगळ्या देवतांचा सुंदर अशा प्रकारचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. जे सिद्ध, चारण, ऋषी मुनी, गणगंधर्व जे आलेले आहेत, त्या गंधर्वांच्या माध्यमातून, सिद्धांच्या ऋषीमुनींच्या माध्यमातून भव्य दिव्य अशा प्रकारचा सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला आणि अत्यंत सामर्थ्य संपन्न अशी कार्तिक स्वामीची अवस्था झालेली आहे. सगळ्या देवतांनी आता
हात जोडून कार्तिक स्वामीच्या समोर उभे आहेत. हे परमात्मा, तुमचा आविर्भाव, तुमचा अवतार हा एका विशिष्ट कार्याकरता झालेला आहे. कोणतं कार्य आहे? ते कार्य आहे तारकासूर नावाचा दैत्य. त्या दैत्याचा उद्धार तुम्हाला करायचा आहे. तो दैत्य अत्यंत मदोन्मत्त झालेला आहे. तीनही लोकातले प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तीनही लोकांमध्ये याने उत्पात माजवलेला आहे. त्या तारकासुराच्या मृत्यू करता, तारकासुराच्या नाशाकरता तुमची उत्पत्ती आहे. त्याच्या अगोदर महाराज तारकासुराबरोबर युद्ध करण्याकरता प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने युद्ध केलं, प्रत्यक्ष महाविष्णूने युद्ध केलं आणि त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष भगवान शंकराने युद्ध केलं. भगवान शंकर अशी देवता आहे की ज्यांना युद्धामध्ये कोणी हरवू शकत नाही. पण या तारकासमोर, सुरासमोर महाराज भगवान शंकराचंही काही चाललं नाही. आणि कार्तिक स्वामीला पाठवण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या देवतांनी दिलेले अस्त्र, त्याच्या माध्यमातून महाभयंकर अशा प्रकारचा संग्राम त्या ठिकाणी झालेला आहे. बऱ्याचशा दैत्यांना कार्तिक स्वामींनी यमसदनाला पाठवलेला आहे. आणि शेवटी तारकासुरावर चाल करून गेलेले आहेत. तारकासुराचा वध करत असताना वेगवेगळ्या अस्त्रांचा त्यांनी प्रयोग केला आणि स्वर्गातून देवता ज्या आहेत त्या पुष्प हातामध्ये घेऊन तिष्ठत आहेत. त्या देवतांनी कार्तिक स्वामीला विनंती केली, म्हणजे देवा लवकरात लवकर याचा अंत करा, आता वाट जास्त पाहायला लावू नका. कार्तिक स्वामींनी माहेश्वर अस्त्राचं महाराज पाचारण केलेलं आहे आणि माहेश्वर अस्त्राच्या माध्यमातून या तारकासुराचा निपात झाला, तारकासुराचा वध झाला. स्वर्गातून देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि सर्वजण जय जयकार करत आहेत. कार्तिक स्वामी महाराज की जय, श्री स्कंद भगवान की जय, हर हर महादेव. एका दुष्ट शक्तीचा कार्तिक स्वामीच्या माध्यमातून अंत झालेला आहे. बऱ्याच कालावधीपर्यंत कैलास पर्वतावर वेगवेगळ्या प्रकारच्या बाललीला कार्तिक स्वामी करतात. पण त्या बाललीलांचा आनंद माता पार्वती आणि शिव परमात्मा त्या ठिकाणी प्राप्त करून घेत आहेत. आपल्या अत्यंत गोंडस, अत्यंत सुंदर अशा त्या मुलाकडे पाहिल्याच्या नंतर वेळोवेळा त्यांचं अंतःकरण भरून येत आहे. आणि याच्यानंतर श्री गणेशजीचा जन्म होतो. ते गणेशाचं आख्यान आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहू.